त्याची घटना ही सर्वोच्च आहे. घटनेशिवाय दुसरं सर्वोच्च काहीही नाही. ह्या घटनेमध्ये या संविधानामध्ये कोणत्याही धर्माचा प्रभाव पडू दिलेला नाही. या सगळ्या देशातील प्रत्येक व्यक्तीला लोकांना संविधान हे आपलं आहे असं वाटलं पाहिजे आणि त्याकरता सगळ्यांना बांधून ठेवले. आपल्या देशाचे 2 राष्ट्रीय सण आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते. प्रजासत्ताक दिनाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते. प्रजासत्ताक दिन म्हटल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. 15 ऑगस्ट हा दिवस जो आहे त्या दिवशी आमचा देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आमच्या देशाचं संविधान लागू झालं. तर आता मी आमच्या लहानपणीची सुरुवात करते, लहानपणीच्या आठवणी सांगत. 26 जानेवारी म्हटलं की त्यावेळी आम्हाला आठवते ती आमची कवायत करायची असते, राष्ट्रगीत म्हणायचं असतं, ह्या सर्व गोष्टी असतात आणि त्याकरता आपल्याला कॅनव्हासचे पांढरे शूज हवेत. समजा जे अगोदरच्या वर्षाचे जर असतील तर ते पांढरे शुभ्र कसे करायचे याच्याकडे आम्हा सर्वांचं लक्ष लागलेलं असायचं. मग वर्गातीलच कोणीतरी खडूची पावडर जी कवायतीसाठी ज्या पांढऱ्या रेषा अशा मारण्याकरता जी वापरली जायची ती कोणतरी आणायचं आणि प्रत्येकाला द्यायचं आणि कॅनव्हासच्या शूजवरती ते टाकून उद्या कवायत करायची असं सांगितलं जायचं. त्यानुसार आम्ही कवायतीला ते पांढरे शूज, कॅनव्हासचे पांढरे शूज, आमचे जे शाळेचा जो गणवेश असायचा तो देखील इस्त्री करून त्यावेळी इस्त्री म्हणजे साधारणपणे तुम्ही विचार करा 70, 74, 75 या दरम्यानचा जो कालावधी आहे, इस्त्रीला कोण आपले कपडे देत नसे पण स्वच्छ असायचे. परंतु तरीसुद्धा आम्ही काहीतरी एक जुगाड म्हणून मग काय करायचं, तांब्यामध्ये जळलेले कोळसे टाकून मग त्याच्यावरून ते आपल्या शर्ट किंवा ब्लाऊज असेल, तो स्कर्ट असेल त्याच्यावरून ते फिरवायचं आणि तो इस्त्रीचा कपडा जो असायचा, ड्रेस आमचा युनिफॉर्म जो असायचा तो घालून मग शाळेत जायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला ती कवायत, जनगणमन, त्याच्यानंतर मग येताना सकाळीच एकदम सकाळी लवकर उठून जायचं असायचं. त्याच्यानंतर मग आईवडील कोणतरी आम्हाला शाळेतून घ्यायला यायचं आणि मग येता मग जिलेबी वगैरे असं जे आहे गोड पदार्थ खायला घेऊन यायचं. मग त्याच्यानंतरच्या दिवशी किंवा शाळेमध्ये सकाळी मग बाई किंवा असं आम्हाला सांगायचे की वर्तमानपत्रामध्ये जी काही बातमी आलेली असायची की त्याच्यामधून आम्हाला कळायचं की या दिवशी 26 जानेवारीला राष्ट्रपती जे आहेत आपले, ते राष्ट्रपती मुलांना, बालकांना शौर्य पुरस्कार दिला जातो आणि मग तो शौर्य पुरस्कार ज्यांनी काही विशेष कामगिरी किंवा कोणाचे प्राण वाचवलेले आहेत अशा मुलांना तो दिला जातो असं सांगितलं जायचं. आणि त्या मुलांची मिरवणूक जी आहे हत्तीवरून काढली जाते. हे जेव्हा आम्हाला सांगितलं जायचं किंवा पेपरमधले ते फोटो आम्ही जेव्हा पाहायचो त्यावेळी खूप आनंद व्हायचा आणि मग आपण देखील असं झालं पाहिजे असं वाटायला लागायचं. नंतर साधारणपणे 74-75ला मुंबईमध्ये TV आला, ब्लॅक अँड व्हाईट TV आला. त्यानंतर मग 26 जानेवारीला प्रत्येक राज्याचे चित्ररथ कसे येतात आणि मग तिथे कशा पद्धतीने प्रत्येक राज्य आपल्याला आपलं रिप्रेझेंटेशन कसं देतं हे आम्ही पाहायचो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला पाहण्याकरता आमचं खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राने कुठला चित्ररथ बनवलेला आहे हे आम्ही पाहिलं जायचं. एका वर्षी तर आमच्या त्या चित्ररथामध्ये लेझिम खेळण्यासाठी म्हणजे लेझिम दाखवलं होतं महाराष्ट्राचं. त्याच्यामध्ये आमच्या बाई ज्या होत्या आम्हाला शारीरिक शिक्षण ज्या शिकवायच्या, फडणवीस बाई, त्या देखील त्या चित्ररथामध्ये तिथे दिल्लीला गेल्या होत्या. आम्हाला त्यावेळी इतका आनंद झाला होता म्हणून सांगू. अशा पद्धतीने आमचा तो छोटासा आनंद आम्हाला त्या प्रजासत्ताक दिनाची म्हणजे त्या दिवशी राष्ट्रपती, लहान मुलांचं कौतुक, ह्याच गोष्टी आणि चित्ररथ हेच आमचं 26 जानेवारी म्हणजे हीच आम्हाला माहिती होती. परंतु जसजसे मोठे आम्ही होत गेलो आणि मग त्याच्यानंतर आम्हाला 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं याची माहिती आम्हाला मिळाली. याची माहिती आम्हाला
ज्यावेळी मिळाली, म्हणजे जसं कळत आम्हाला गेलं, तर त्यावेळी संविधान निर्मिती जी आहे ती कशा पद्धतीने झाली आणि त्याच्याकरता आपल्या देशातील लोकांना म्हणजे काय त्याग करावा लागला याची मग आता मी जी आहे ती माहिती तुम्हाला देते. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना, ते फुकटामध्ये मिळालेलं आहे. माझा हा शब्द तुम्हाला कदाचित त्याचं वाईट वाटेल, पण खरोखरच ज्यांनी स्वातंत्र्यवीर जे होते, आमचे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी आपल्या संसाराची होळी करून या देशाला परकीय राष्ट्रापासून, या इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच्याकरता किती हालअपेष्टा, किती शहीद झाले, कित्येक लोक तुरुंगामध्ये गेले. हे आपल्याला याची जाणीवच आपल्याला नाही, कारण ते आपल्याला सहजपणे मिळालेलं आहे. त्या लोकांनी काय त्याग केलेला आहे याची जाणीवच आपल्याला माहीत नाही आहे. आणि त्यामुळे हे स्वातंत्र्य आपण कसं टिकवलं पाहिजे याची देखील आपल्याला जाण असली पाहिजे. इंग्रजांनी जेव्हा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य देण्याचं घोषित केलं, तर त्यानंतर त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की तुम्ही तुमच्या देशाकरता, भारताकरता संविधान बनवणं आवश्यक आहे. आणि त्याकरता मध्यवर्ती कायदेमंडळ, त्याचप्रमाणे प्रांतिक कायदेमंडळ यांच्यामधून जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांचं एकत्रित करून त्यांची एक घटना समिती बनवा. आणि ती घटना समिती बनवल्यानंतर तुम्ही संविधान तुमचं निर्माण करू शकता. आणि त्याचा जो प्रोग्रॅम आहे तो त्यावेळेचे भारतमंत्री जे होते पेथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि क्रिप्स, हे या सर्वांनी मिळून तो आपला तपशील जो आहे, जो घटना समिती बनवण्यासाठी त्या निवडणुका किंवा त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला अरेंजमेंट करून दिली. आणि आपले लोक जे आहेत ते कायदेमंडळावरती म्हणजे घटना समितीसाठी प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याकरता त्यांच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये सर्वात जास्त वर्चस्व जे होतं ते काँग्रेसचं होतं, कारण त्यावेळी मुस्लिम लीगने देखील त्यांचे जे लोक निवडून घटना समितीवरती जे लोक निवडून आले होते त्याचं त्यांनी बहिष्कार टाकला होता. आणि आंबेडकर जे होते बंगालमधून निवडून आले होते. आणि देशाची जी फाळणी झाली त्या फाळणीनंतर हा बंगालचा जो प्रांत आहे तो बंगालचा प्रांत हा पाकिस्तानामध्ये निघून गेला. आणि मग अशा वेळी आपली घटना निर्मिती जी होती ती कोणी करायची हा प्रश्न निर्माण झाला. मग पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळी मुंबई प्रांताचे बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री होते. आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर घ्यायचं आहे की त्यांना कसंही करून मुंबई प्रांतामधून निवडून आणा. आणि तशा पद्धतीने बाबासाहेबांना मुंबई प्रांतामधून निवडून आणण्यात आलं. इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, कारण तुमची घटना, तुमचं संविधान तुम्ही निर्माण करा हे जेव्हा आपल्याला इंग्रजांनी सांगितलं होतं त्यावेळी ते एक खरोखर चॅलेंज होतं. आणि ते चॅलेंज जे होतं ते आपल्याला स्वीकारावं लागलं होतं, कारण ते संविधान तुम्ही तुमच्या देशात तुम्ही लागू करा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि असं संविधान जे आहे तर कोण निर्माण करू शकतो किंवा असं नॉलेज कोणाकडे आहे, तर त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरं कोणाचंही नाव पुढे येऊ शकत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर ज्या घटना प्रतिनिधी म्हणून येणार होते ते तरी पाकिस्तानात गेलं होतं, तरीही आंबेडकरांना निवडून आणून काँग्रेसने घटना समितीवर घेतलं, त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष बनवलं. इथे आणखीन एक गोष्ट आपल्या ध्यानात येणं आवश्यक आहे, ज्याप्रमाणे आपलं देश जो आहे तो आपल्याला गुलामगिरीमधून आपल्याला स्वातंत्र्य घ्यायचं होतं. परंतु देश स्वतंत्र जरी झाला तरी लक्षात घ्या आपल्या देशामध्ये त्यावेळी 650च्या वर संस्थानिक होते. म्हणजे जरी तुम्ही गुलामगिरीतून इथे आपण म्हणतो की जे परकीय लोक होते
त्यांच्या गुलामगिरीतून जरी आम्ही गेलो तरी ह्या संस्थानिकांचं काय करायचं हा प्रश्न होताच. कारण पुन्हा म्हणजे इकडच्या गुलामगिरीतून आम्ही निघालो तरी पुन्हा आम्ही दुसऱ्या गुलामगिरीत अडकणार होतो. मग हे जे लोक होते आमचे, जे संस्थानिक होते, त्या संस्थानिकांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी या 18 जून 1947 साधारण मला असं वाटतं 30 तारीख आहे, त्यावेळी बाबासाहेबांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं की सर्व संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन झालं पाहिजे आणि भारतामध्ये लोकशाही म्हणजे आणायची होती. म्हणजे गुलामगिरीतून आम्ही बाहेर पडायचं होतं आणि भारतामध्ये लोकशाही आणायची होती. ही लोकशाही जी आहे ती कशामुळे आली तर हे चॅलेंज जे आहे इंग्रज सरकारने दिलेलं जे होतं ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं. आम्ही संविधान निर्मिती आमच्या लोकांनी केली आणि ही लोकशाही जी आहे ही संविधानामुळे आली. आज आम्हाला त्या संविधान, ही लोकशाही याबद्दल काहीच वाटत नाही, कारण आम्हाला हे सगळ्या गोष्टी सहज मिळालेल्या आहेत. परंतु हे संविधान निर्माण करताना आज सगळेजण म्हणतात की बाबासाहेबांनी त्यांना शिल्पकार म्हटलं जातं, परंतु बाबासाहेबांनी काय केलं, 1935चा कायदा जो आहे इंडिया ॲक्ट तो तसाच घेतला, परंतु प्रशासकीय तपशिलासाठी तो घेणं आवश्यकच होतं. बाबासाहेबांनी आपल्या संविधान सभेतील भाषणामध्ये देखील ते जाहीर करून सांगितलं, त्यामुळे त्यांनी तसा घेतला. परंतु बाबासाहेब जे होते ते घटना समिती ज्या होत्या, घटना समितीच्या जवळजवळ 20 समित्या होत्या आणि त्या 20 समित्यातील जवळजवळ 7 समित्यावरती देखील बाबासाहेब मेंबर म्हणून होते आणि मसुदा समितीचे तर ते अध्यक्ष होते आणि हे मसुदा समिती जे होते त्याच्यावरती 7 लोक होते. आता त्या 7 लोकांमध्ये काय होतं ते तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये एक मृत्युमुखी पडले, 2 जण अमेरिकेमध्ये निघून गेले, 2 जण जे दिल्लीपासून लांब राहत होते की ज्याच्यामुळे त्यांची प्रकृती अस्वास्थ्य होते की त्याच्यामुळे ते दिल्लीला येऊ शकत नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये जे संविधान निर्माण करायचं जे होतं ती संपूर्ण जबाबदारी जी होती बाबासाहेबांच्यावरती होती आणि बाबासाहेबांनी एकट्याने ती पेलली होती. घटना समितीतील जे लोक होते ते आपला अहवाल म्हणजे प्रत्येक अनुच्छेद जो आहे, प्रत्येक अनुच्छेदावरती म्हणजे ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या, ध्वज समिती, अल्पसंख्याक समिती, त्याच्यानंतर सल्लागार समिती, अशा ज्या समित्या होत्या, प्रत्येक समिती आपला अहवाल घटना समितीला द्यायची. घटना समिती त्याच्यामध्ये काही ते बरोबर आहे किंवा नाही याचा अभ्यास करून मसुदा समितीला कळवायचं आणि मसुदा समितीला बाबासाहेब त्याच्यावरती ते पाहत होते हे बरोबर आहे किंवा नाही. आणि ज्यावेळी मसुदा समिती जेव्हा घटना समितीच्या ज्या मीटिंग ज्या होत होत्या, घटना परिषदेच्या ज्या मीटिंग व्हायच्या त्यावेळी प्रत्येक याच्यावरती अनुच्छेदावरती चर्चा केली जायची आणि एखादा अनुच्छेद हा असाच का पाहिजे याच्यावरती बाबासाहेब अत्यंत योग्यपणे युक्तिवाद करत त्याचं स्पष्टीकरण देत आणि बाबासाहेबांच्या इतकी बुद्धिमत्ता, त्यांच्या इतकी क्षमता ही कोणाच्यातच नव्हती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे कोणीही त्याच्यावरती म्हणजे त्या याच्यामध्ये की हे बरोबर आहे किंवा नाही, जेव्हा त्याच्यावरती विचार विमर्श केला जायचा तर त्यावेळी एखादी अनुच्छेद हा असा का पाहिजे त्याबाबत बाबासाहेब आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती सर्वांना सांगत असत. त्याच्यामध्ये ते युक्तिवाद फार छानपणे करत. परंतु अशी गोष्ट नाही की बाबासाहेबांनी आपल्याच म्हणणं खरं केलं असं अजिबात नाही. जर समोरच्याचं म्हणणं त्यांना ते सांगण्यामध्ये यशस्वी झाले समोरचे लोक की नाही बाबासाहेब हे असं पाहिजे, तर त्यांचं म्हणणं देखील बाबासाहेब ऐकून घेत होते. अशा पद्धतीने हे संविधान जे आहे ते आपलं निर्मिलं जात होतं. हे निर्मिलं गेलं. जवळजवळ याला कालावधी लागला. त्याला ज्या पद्धतीने म्हणजे आपला जो देश आहे तो देश हा फार विविधता असलेला देश आहे. इथे राजकीय, भाषिक, प्रांतिक अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्याचप्रमाणे इथलं शैक्षणिक
अशी जी आहे म्हणजे भाषिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा संपूर्णपणाची विविधता आहे. आणि ह्या विविधतेतील लोकांना एकत्र आणायचं जेव्हा होतं, त्यामुळे आपली घटना जी होती ही फार मोठी घटना आहे. ही जगातील सर्वात मोठी घटना, संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी जवळजवळ 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. त्याच्यामुळे आणि याचा अभ्यास केल्यामुळेच एखाद्या देशाला एखादा अनुच्छेद टाकताना कोणत्या अडचणी येतात, त्या अडचणी आपल्याला पुन्हा येऊ नयेत याकरता बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी ह्या लिखित ठेवल्या. आणि अशामुळे 60 देशांचा त्यांच्याकडे अभ्यास होता संविधानाचा. त्याचप्रमाणे कायदा आणि कानून जे आहे त्याचा देखील भरपूर अभ्यास असल्यामुळे आणि त्यांच्या इतकं जी क्षमता जी आहे त्यावेळी कोणाकडेही नव्हती. आणि त्यामुळेच ते संविधान जे आहे सगळ्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला बांधून ठेवण्याचं, विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी हे संविधान जे आहे हे निर्मिलं गेलं आहे. ह्या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीवरती कायदा करण्याकरता काही भाग जे आहेत ते संघसूची म्हणजे संघात कोणत्या गोष्टीवरती कुणी कायदा करायचा त्याच्याकरता संघसूची आली. राज्याने कोणत्या बाबतीमध्ये कायदा करायचा त्याच्याकरता राज्यसूची आणि कायदा त्याचप्रमाणे म्हणजे संघीय याने आलेली आहे. म्हणजे अशा 3 सूच्या ज्या आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्या घटनेमध्ये हाताळला गेलेला आहे. या देशाने आपल्याला सार्वभौम ही जी घटना जी आहे ती आपली सार्वभौम, सामाजिक, त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे. याच्यामध्ये आपल्याला न्याय दिलेला आहे. म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असा जो न्याय आहे, शैक्षणिक न्याय असं दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला समता देखील दिलेली आहे. समता म्हणजे इथे समता दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला विश्वास, उपासना, श्रद्धा याचं जे आहे अभिव्यक्ती असं करण्याचं देखील स्वातंत्र्य दिलेली आहे. संधीची आणि दर्जाची तुम्हाला समानता दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ही राष्ट्रीय एकात्मता आणि एकता जपण्यासाठी हे बंधुत्व जे आहे ते देखील आपल्या घटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपल्या देशाची घटना ही सर्वोच्च आहे. घटनेशिवाय दुसरं सर्वोच्च काहीही नाही. ह्या घटनेमध्ये या संविधानामध्ये कोणत्याही धर्माचा प्रभाव पडू दिलेला नाही. ह्या सगळ्या देशातील प्रत्येक व्यक्तीला लोकांना संविधान हे आपलं आहे असं वाटलं पाहिजे आणि त्याकरता सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. आपले न्यायालय जे आहे ते देखील स्वतंत्र आहेत. त्याच्यावरती देखील कोणाचाही दबाव नाही. कायदे मंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये जेव्हा जे कायदे जे मंजूर होतात, एखादं बिल मंजूर होतं आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे ते कायदा म्हणून म्हणजे ज्यावेळी ते सहीला जातं आणि नंतर तो कायद्यामध्ये रूपांतर होतं. परंतु ज्यावेळीस एखादा कायदा जो आहे हा जर घटनेच्या तरतुदीची, घटनेतील अनुच्छेदांशी जर विसंगत असेल तर त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू होतो. सर्वोच्च न्यायालय जे आहे ते ठरवतं की हा कायदा वैध आहे की अवैध आहे आणि त्याच्यानुसार मग म्हणजे आपला कायदा देखील म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही अवैध गोष्टी देखील करू शकत नाही. त्याचप्रमाणे घटनेची चौकट जी आहे की एखाद्या संसदेमध्ये जर संसदेतील लोकच जर ते फार प्रभावी जर झाले तर आणि घटनेला जर जुमानत नाही असं जर झालं तर घटनेची चौकट देखील कोणाला बदलता येत नाही आणि घटनेची चौकट देखील जी आहे ती ठरवण्याचा अधिकार देखील हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. घटना ही जी आहे ही सर्वांच्या जनकल्याणासाठी बांधीला आहे आणि तशीच ती ग्वाही देते. आणि त्याच्याकरता तुमचं स्वकल्याण जेव्हा साधायचं असेल तर
ते कशा पद्धतीने तुम्हाला साधता आलं पाहिजे याचं देखील याची जबाबदारी जी आहे आपल्यावरती आहे, तशीच शासनावरती देखील आहे. म्हणजे आम्हाला दिलेलं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे आहे, म्हणजे आमच्या घटनेच्या उद्देशिकेमध्ये जे सांगितलेलं आहे आणि उद्देशिकेमध्येच काय सांगितलेलं हे जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार ही आमची घटना आहे. त्याची जी जबाबदारी आहे ही आपल्यावरती आहे आणि शासनावरती पण आहे की आम्ही आमच्या लोकांना आम्ही काय देत आहोत, आम्ही आमचे लोक जे आहेत आम्ही देखील आम्हाला काय मिळालेलं आहे याची जाणीव आम्हाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आमचं हे संविधान जे आहे हे आम्हाला सर्वांना एकत्रित बांधून ठेवतं आहे. विविधतेतून एकता जी आहे ती या संविधानाने आम्हाला शिकवलेली आहे. याच्यामधून आम्ही समाजवादी आर्थिक व्यवस्था आहे या देशाची स्वीकारलेली आहे. त्यामुळे आमच्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा पद्धतीचं अशा समता आहे. अशा पद्धतीने आमचा देश आम्हाला विविधतेतून एकता जी दाखवलेली आहे आम्हाला बांधून ठेवत आहे. त्यामुळे आमचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एक वार या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. आणि हे आमचं संविधान, आमचा भारत देश जो आहे, भारत देशाचं स्वातंत्र्य आणि संविधान देखील हे चिरायू होवो अशीच प्रार्थना व्यक्त करते. धन्यवाद.